नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा। काल बडगुजर यांनी घेतली होती फडणवीसांची भेट। विधान भवनामध्ये महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोरेंच्या उपस्थितीत आढावा। तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते। बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा। महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाच्या बाहेर नाट्य। ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी नाट्य। जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणूक प्रकरणी शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 17 जूनला। आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज, तर डिजिटल एव्हिडन्स मिळाली नाहीत, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागले। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांची टीका। फडणवीस केवळ हिंदूंचे नाही तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री, खान यांनी ठणकावलं। पडग्यामध्ये काल एटीएसनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल, काही लॅपटॉप जप्त। फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीमध्ये महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींना 16 विरोधी पक्षांच्या खासदारांचं पत्र। ऑपरेशन सिंदूर संदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी। जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इजार ठार, मृत्यूचं कारण अस्पष्ट। गिलगिटमधील जैशच्या दहशतवादी तळाचाही होता तो प्रमुख। अयोध्येमध्ये राम मंदिरात आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा। भव्य राम दरबाराची उभारणी। पहाटेपासून मंदिर प्रांगणातील 8ही मंदिरांमध्ये अनुष्ठान सुरू। आयपीएल 2025च्या फायनलचा आज थरा। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर पंजाब किंग्सचं आव्हान। आयपीएलचा आज नवा चॅम्पियन मिळणार। मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं विशाल पाटील सन्मानित। उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा गौरव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।